नदीतले मोठे मोठे मासे मला खाऊन घेतील, तर तू माझी जीवाची रक्षण कर. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या मासाला त्याच्या कमंडलमध्ये घेऊन गेला. रात्रभरात तो मासा खूप वाढला की त्याला कमंडल छोटं पडू लागलं. मग त्याला मडक्यात ठेवण्यात आलं. मडकं पण छोटं पडू लागलं. मग त्याला तलावात मध्ये नेलं. तलावात पण छोटं पडू लागलं. मग त्या राजाला कळलं की हा कुठला मासा नाही आहे, हा कुठला तरी देवी अवतार आहे. मग तो बोलला, हे मासा, जो पण तू असेल मला खरोखर तू सांग. आणि मग विष्णुदेव प्रकट झाले. विष्णुदेव बोलले की एक राक्षसाने वेद चोरले, तर 7 दिवसांमध्ये म्हणून ज्ञानाचा अंधार पसरलेला आहे आणि 7 दिवसात एक महापूर येणार आहे. तर तुम्ही एक बोट तयार करा आणि सगळे सूक्ष्मजीवांनी तुम्ही त्या बोटीवर बसा. आता महापूर आला आणि मग विष्णुदेवाने सगळ्यांची रक्षण केली आणि मग त्या राक्षसासोबत युद्ध केले. आणि मग ते वेद घेऊन परत ब्रह्मदेवांना दिले आणि मग त्या सूक्ष्मजीवांपासून जगणं